रूथ अध्याय 2। नामीच्या नवऱ्याचा एक नातेवाईक होता। तो अलीमलेक याच्या कुळातला असून मोठा श्रीमान माणूस होता। त्याचे नाव बवाज असे होते। मवाबी रूथ नामीस म्हणाली, मला शेतात जाऊ द्या, म्हणजे कोणाची मजवर कृपादृष्टी झाल्यास त्याच्या मागून मी धान्याचा सर्वा वेचीत जाईन। ती म्हणाली, मुली जा। ती जाऊन शेतात कापणी करणाऱ्यांच्या मागून सर्वा वेचू लागली। सुदैवे करून शेताच्या ज्या भागी ती गेली तो अलीमलेखाच्या कुळातल्या बवाजाचा होता। बवाज बेथलेहेम गावातून शेतात आला तेव्हा तो कापणी करणाऱ्यास म्हणाला, परमेश्वर तुमच्या समागमे असो। ते त्यास म्हणाले, परमेश्वर तुमचे अभिष्ट करो। मग बवाज कापणी करणाऱ्यांच्या मुकादमास म्हणाला, ही मुलगी कोणाची? कापणी करणाऱ्यांच्या मुकादमाने म्हटले, नामी बरोबर मवाब देशाहून आलेली ही मवाबी मुलगी होय। ही मला म्हणाली, कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंढ्यामधला सर्वा मला वेचू द्या। ती तेथे येऊन सकाळपासून आतापर्यंत वेचीत आहे। थोडा वेळ मात्र ती घरात बसली होती। बवाज रुथेस म्हणाला, मुली ऐकतेस ना? तू दुसऱ्याच्या शेतात सर्वा वेचाव्यास येथून जाऊ नको, येथेच माझ्या नोकरिणींबरोबर राहा। हे ज्या शेताची कापणी करीत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्या मागून जा। तुला काही त्रास पोचू नये अशी आज्ञा मी या गड्यास दिली नाही काय? तुला तहान लागल्यास तू भांड्याकडे जाऊन या गड्यांनी भरून ठेवलेले पाणी पी। तेव्हा ती त्यास दंडवत घालून म्हणाली, मज परक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला याचे काय कारण बरे? बवाज तिला म्हणाला, तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व तू कशा प्रकारे आपली माता पित्रे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकात आलीस ही सविस्तर हकीकत मला समजली आहे। परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो। इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या पंखाखाली तू आश्रयास आली आहेस, तो तुला पुरे पारितोषिक देवो। ती म्हणाली, महाराज आपली कृपादृष्टी मजवर राहू द्यावी। मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरीची नसून आपण मजशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे। भोजनाच्या वेळी बवाज तिला म्हणाला, इकडे ये, भाकर खा, ह्या कढीत आपली भाकर बुडीव। त्या कापणी करणाऱ्यांच्या पंक्तीस ती बसली व त्यांनी तिला हुरडा दिला। तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला। ती सर्वा वेचाव्यास निघाली तेव्हा बवाजाने आपल्या गड्यास सांगितले, तिला पेंढ्यात वेचू द्या, मना करू नका, आणि चालता चालता पेंढ्यातून मूठ मूठ टाकीत जा। तिला वेचू द्या, तिला धमकावू नका। तिने या प्रकारे संध्याकाळपर्यंत सर्वा वेचला। तिने वेचून आणलेला सर्वा झोडीला त्याचे एफाभर सातू निघाले। ते घेऊन ती नगरात गेली। तिने काय वेचून आणले ते तिच्या सासूने पाहिले। तसेच तिने पुरे इतके खाऊन उरलेले आणले होते तेही तिला दिले। तिच्या सासूने तिला विचारले, आज तू कोठे सर्वा वेचिला? हे श्रम तू कोठे केलेस? ज्याने तुझा समाचार घेतला त्याचे कल्याण हो। मग आपण कोणाच्या शेतात काम केले ते तिने आपल्या सासूला सांगितले। ती म्हणाली, ज्या माणसाच्या शेतात आज मी काम केले त्याचे नाव बवाज। नामी आपल्या सुनेस म्हणाली, ज्या परमेश्वराने जीवतांवर व मृतांवरही आपली दया करावयाचे सोडिले नाही तो त्याचे कल्याण करो। नामी तिला आणखी म्हणाली, हा माणूस आपल्या आप्तांपैकीच आहे, एवढेच नव्हे तर आपले वतन सोडवण्याचा त्यास हक्क आहे। मग मवाबी रुथेने सांगितले की तो मला असेही बोलला की माझे गडी सर्व कापणी करीत तोपर्यंत त्यांच्या मागोमाग राहा। नामी आपली सून रूथ हिला म्हणाली, मुली तू त्याच्याच नोकरिणींबरोबर जावे, इतरांच्या शेतात तू लोकास आढळू नये हे बरे। या प्रकारे सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत तिने बवाजाच्या नोकरिणींबरोबर सर्वा वेचिला आणि ती आपल्या सासूबरोबर राहिली।